मनोज जरांगे आता उपोषण सोडणार असल्याचं कळतंय आणि थोड्याच वेळात जरांगे आपलं 5 दिवसांचं हे उपोषण सोडणार आहेत। अत्यंत निर्णायकी लढा हा मनोज जरांगेंनी उभारलेला होता। गेल्या 5 दिवसांपासून त्यांचं मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण सुरू होतं आणि मनोज जरांगे आता त्यांचं हे उपोषण सोडणार असल्याचं कळतंय। जीआर त्यांच्या हाती लवकरच येईल। 8 पैकी 6 मागण्या जरांगेंच्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यामुळे जरांगे आता उपोषण सोडणार आहेत। त्यांच्या लढ्याला मोठं यश आलेलं आहे। हजारो मराठा आंदोलक सध्या मुंबईमध्ये आहेत आणि लाखो मराठा समाज सध्या त्यांची वाट पाहतो आहे। जीआर त्यांच्या हातात कधी येणार, एक प्रकारे जल्लोषाचं वातावरण सगळ्या मराठा समाजामध्ये सध्या दिसून येते। मुंबईतल्या मराठा आंदोलक जे जरांगेंना समर्थन देण्यासाठी आलेले होते त्यांचा ठिकठिकाणी अशा प्रकारे जल्लोष सुरू आहे। हलगीवर नाद होतो आहे आणि त्या नादावर सध्या ताल धरला जातोय। तर मुंबईमधली 2 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। एके ठिकाणी जरांगे त्यांचं उपोषण सोडणार आहेत, त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण संपूर्ण आझाद मैदानामध्ये। विखे पाटील आणि त्यांच्याबरोबर शिवेंद्रराजे भोसले, प्रताप सरनाईक सुद्धा आता दाखल झालेले आहेत। त्यांच्या मागण्या काय होत्या आणि या आश्वासन आता काय मिळालेली आहेत, मागण्या कशा मान्य झाल्यात ते आपण दोन्ही स्क्रीनवर पाहतो। तर हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी मान्य झाली आहे। मागणी क्रमांक 2 सातारा संस्थान गॅझेटियर पुणे आणि औंध गॅझेटियरवरच्या नियमांच्या आधारे गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत ही मागणी मान्य झालेली आहे। मनोज जरांगे आता काही वेळामध्ये उपोषण सोडणार आहेत। मागणी क्रमांक 3 होती महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्याव्यात। राज्यात विविध कालावधीत करण्यात आलेल्या या सगळ्या केसेस ते मागे घेण्यात येतील आश्वासन दिलंय। अनुपमा, आपण जर पाहिलं तर मनोज जरांगेंच्या हाती तो जीआर आल्याचं पाहायला मिळतंय आणि ते वकिलांकडून चेक करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। सध्याची ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। 8 पैकी 6 मागण्या त्यांच्या मान्य करण्यात आलेल्या आहेत। हैदराबादच्या गॅझेटला अंमलबजावणीला यावी मान्यता देण्यात आली आहे। त्याचा जीआर आहे। सातारा संस्थानच्या गॅझेटेड तपासून कायदेशीर पद्धतीनं लवकरच त्याची अंमलबजावणी करणार असल्याची ती देखील मागणी मान्य करण्यात आलेली आहे। सातारा गॅझेटेड लागू करण्यासाठी 1 महिना वेळ दिला का 1 काय 1.5 महिना घ्या असं देखील जरांगेंनी यावी सरकारच्या प्रतिनिधींना म्हटलेलं आहे। त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व मराठा आंदोलकांविरोधातले गुन्हे मागे घेणार असल्याची देखील मागणी जरांगेंची यावी मान्य करण्यात आलेली आहे। आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणार असल्याची मागणी जी जरांगेंची होती ती देखील मान्य करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातला जीआर यावी जरांगेंच्या हाती देण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा जरांगे तो जीआर पाहत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9 वाजायच्या आधी मुंबई रिकामी करणार असल्याचं आश्वासन जरांगेंनी दिलेलं होतं। जीआर हाती आल्यावर 9 वाजण्याच्या आत आम्ही मुंबई रिकामी करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं। हा जीआर जरांगेंच्या हाती आलेला आहे।